जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न कास्ट्राईब पाटबंधारे कर्मचारी संघटना शाखा सांगली यांच्या वतीने पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जनजागृती तसेच भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाला कर्मचारी, अधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर साक्षी पाटील, सेवा सदन, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, अतिरिक्त सरचिटणीस डॉक्टर बाळासाहेब वनखंडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरगुडे, कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, ताकारी उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल गुरव, टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे राजन डवरी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कास्ट्राईब पाटबंधारे कर्मचारी संघटना सांगली शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, दीपक कालेकर, इलाई शेख, प्रवीणकुमार गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजू कलकुटकी, वैभव कोळी, विजय गोठणेकर, सागर माने, अश्विनी पेंडे, सचिन ढाले, नितीन साबळे, जयंत खाडे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, बापू कोळी, सुभाष शेजुळे, अक्षय धनवडे, बाबासाहेब पाटील, प्रज्वल पाटील, पिंटू सरकर, मयूर काटकर, निलेश सपकाळ यांच्यासह कास्ट्राईबचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य जनजागृती यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। इतर तपासणी करूया, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा असेल तर आपलं हॉस्पिटलमध्ये बाकीचं टेस्ट पण आम्ही करू, तसं काही नाही आहे। आणि काही सर्व तुम्ही कार्ड हां ते हेल्थ कार्ड्स म्हणून आहेत, त्याच्यावर काही पर्सेंटेज तुम्हाला सवलती मिळणार। आणि सर पण म्हटले ह्याच्या पुढं पण आता ऑफनली तुमचं हेल्थ चेकअप जे आहे रेग्युलरली करत राहू तो आमच्याबरोबर MOU करू। आणि हॉस्पिटलमध्ये सांगायचं बद्दल म्हणजे डॉक्टर अभिकांत पाटील इज कार्डिओलॉजिस्ट, ही इज द फाउंडर ऑफ सेवा सदन हॉस्पिटल। आता आपलं हॉस्पिटल पहिला 100 बेडेड होता, आता 350 बेडेड। विदिन 5-6 years we have expanded the hospital. सॉरी, मला थोडं मराठी बोलायला सुविधा आहे, लाईक हेड टू टो, तुम्हाला हार्ट म्हणा, किडनी म्हणा, ऑर्थोपेडिक्स म्हणा। आता रिसेंटली मदर अँड चाइल्डची युनिट पण ओपन केलेले आहे। मग तुम्हाला काही असेल तर आम्ही वी आर देअर टू सेवा करायला तयारच आहे, तसं काही नाही। आता पर्यावरण, आता कॅम्पसमध्ये येताना पण मी बघितलं की तुमचं कॅम्पस खूप सुंदर आहे। पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही काय हे करायला लागले दिसू येते, तसं काही नाही। यू हॅव टेकन केअर ऑफ युअर कॅम्पस अँड एन्व्हायरमेंट, व्हेरी नाईस। कारण वी नो दॅट एन्व्हायरमेंट देते आपल्याला, पण वी हॅव टू गिव्ह टू दॅट ऑल्सो। पण सगळं पाणी मोफत मिळते, हवा मोफत मिळते, लाईट मोफत मिळते, पण त्याचं काळजी करण्याचं पण इम्पॉर्टंट आहे। कारण पुढचं आपल्याला पिढीला सुद्धा हेल्दी वॉटर, गुड फूड आणि गुड एअर इज इक्वल इम्पॉर्टंट। कारण जवळचं आपला मेन इम्पॉर्टंट आहे आवर हेल्थ। पहिला आम्ही आरोग्यदायी राहिलं तरच बाकी आम्ही सगळं करू शकतो। आणि वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर हेल्थ फर्स्ट, नंतर बाकी सगळं। सो फर्स्ट आपलं हेल्थ केअर घेतले तर आम्ही बाकी लोकांचं पण काळजी घेऊ शकतो। म्हणून माझा डोळ्यांचा विषय काहीतरी तुम्हाला प्रश्न असेल तर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न कास्ट्राईब पाटबंधारे कर्मचारी संघटना वारणाली विश्रामबाग सांगली। आज जागतिक पर्यावरण दिन, आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। त्या आयोजनाला खूप मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद आहे। त्याचबरोबर आज पाटबंधारे विभागातील अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे साहेब व सर्व कार्यकारी अभियंता यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली व पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला। त्याचबरोबर या सुद्धा उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी आज पर्यावरण दिनानिमित्त सर्व कर्मचारी बांधवांना शुभेच्छा देतो व इथून पुढच्या काळामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात येईल। आणि सर्व
अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना सगळ्यांना घेऊन एकत्रपणे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचं पण हे केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या राज्याचे कार्याध्यक्ष श्री गणेश मोडावी यांच्या हातून सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे.